तेषामेवानुकंपार्थ महमहानजं तमः नाशयात्मात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. तात्पर्य: जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू बनारसमध्ये राहून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा प्रसार करीत होते, तेव्हा सहस्त्रावधी लोक त्यांचे अनुसरण करीत असत. बनारसचे तत्कालीन अत्यंत प्रभावशाली आणि विद्वान पंडित प्रकाशानंद सरस्वती हे श्री चैतन्य महाप्रभूंचा भावुक म्हणून उपहास करीत तात्विक कधीकधी भक्तांची आलोचना करतात. कारण त्यांना वाटते की बहुतेक भक्त हे अज्ञानरूपी अंधकारात आहेत आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत भोळे भाबडे भावुक आहेत. परंतु हे काही सत्य नाही. असे अनेकानेक विद्वान पंडित आहेत ज्यांनी भक्तीच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. परंतु एखाद्या भक्ताने जरी त्यांच्या किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूच्या ग्रंथाचा लाभ करून घेतला नाही तर तरीसुद्धा तो जर प्रामाणिकपणे भक्ती करीत असेल तर श्रीकृष्ण त्याला आपल्या अंतःकरणातून सहाय्य करतात. म्हणून कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला प्रामाणिक भक्त अज्ञानी राहू शकत नाही. याकरिता आवश्यक ती पात्रता म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन भक्ती केली पाहिजे. आधुनिक तत्त्वज्ञानांना वाटते की विवेकबुद्धी असल्यावाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत, त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्त्वांचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो. भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परमसत्याचे, पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही. कारण परमसत्य हे इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परम सत्याचे ज्ञान किंवा त्याची प्राप्ती करणे संभव नाही. मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले पण त्याच्या ठायी जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परमसत्याचे कदापि ज्ञान होणार नाही. केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात. शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्रीकृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो. शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय. लाखो जन्मांत झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत्त झालेले असते. परंतु जेव्हा तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरे कृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो, तेव्हा ती धूळ त्वरित नाहीशी होते आणि त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. अंतिम ध्येय श्रीविष्णू हे केवळ या नामस्मरणाने आणि भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकतात. मानसिक तर्कवादाने किंवा वादविवादाने अंतिम ध्येय प्राप्त होऊ शकत नाही. शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते. कारण जेव्हा तो आपल्या अंतःकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममयी भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवितात. हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे. भगवद्गीतेच्या अध्यायांद्वारे मनुष्य भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होऊ शकतो. जेव्हा भगवंत भक्ताचा भार आपल्यावर घेतात तेव्हा तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रयासांतून पूर्णपणे मुक्त होतो. अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वतं दिव्यमादि देवमजं विभुम् आहुस्त्वा ऋषय सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात.
तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. तात्पर्य: या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक तत्त्वज्ञानांना एक संधी दिली आहे. कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परमतत्त्व हे जीवाहून भिन्न आहे. भगवद्गीतेच्या या अध्यायातील 4 महत्त्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले. म्हणून तात्काळ स्पष्टपणे त्याने उद्घोषित केले की तुम्हीच परमब्रह्म आहात आणि यापूर्वीच श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मी सर्वांचे आदिकारण आहे. प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आश्रित आहे. अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंतांहून स्वतंत्र आहोत. भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते. याचे स्पष्टीकरण यापूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे. आता त्यांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे वेदसंमतच आहे. असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्याकारणाने त्यांची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परमसत्य, भगवान म्हणून संबोधित आहे. या 2 श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेदसंमतच आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवत भक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे. केनो उपनिषदात म्हटले आहे की परमब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आहे आणि श्रीकृष्णांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की जे निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात केवळ त्यांनाच सर्वांचे आधार असणाऱ्या भगवंतांची अनुभूती होऊ शकते. श्रीकृष्णांच्या निरंतर चिंतन करण्यालाच स्मरणम असे म्हटले जाते. नवविधा भक्तीमधील स्मरणम ही एक क्रिया आहे. केवळ कृष्ण भक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो. वेदांमध्ये भगवंतांना परम पवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे. जो श्रीकृष्णांना परम पवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो. जोपर्यंत मनुष्य भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो पापकर्माच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांचा परम पवित्र म्हणून स्वीकार करणे हे वेदांशी सुसंगतच आहे. याचीही पुष्टी देवर्षी नारदांसारख्या महर्षींनी केली आहे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणाऱ्या आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा. श्रीकृष्ण हे परम शाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा, जन्म, मृत्यू इत्यादींपासून मुक्त आहेत. केवळ अर्जुनच हे सांगतो असे नाही तर सर्व वेद आणि पुराणेही हेच सांगतात. संपूर्ण वेदांमध्ये श्रीकृष्णांचे याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि 4थ्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत सांगतात की मी जरी अजन्मा असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो. ते परम कारण आहे. त्यांचे कोणतेही कारण नाही, कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होते. असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत कृपेनेच होऊ शकते. श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहे. जर आपल्याला भगवद्गीता जाणवायची असेल तर या 2 श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे. यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होय. जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही. तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही. वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असूनसुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मंदाध झाले आहे ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे. सर्वमेतद्रुतं
मन्ये यन्मा वदसि केशव न हि ते भगवन्वत्ति विदुर्दैवान दानवा. हे कृष्ण, जरी तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. तात्पर्य: अर्जुन या ठिकाणी निक्षून सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. असुरगणही जर त्यांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे. भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परम सत्य आणि परिपूर्ण आहेत, म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे. 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरुशिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली, कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र आणि एक महान भक्त आहे. म्हणून गीतोपनिषदाच्या आमच्या ग्रंथप्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे. जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले. श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वांचा अर्जुनाने स्वीकार केला. या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे, तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकू. स्वयमेवात्मनात्मान वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावान भूतेश देवदेव जगत्पते. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. तात्पर्य: अर्जुन आणि त्यांच्या अनुयायांप्रमाणे जे भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात. नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. भगवंतापासून मनुष्याला दूर नेणारा तर्कवाद म्हणजे एक गंभीर पाप आहे आणि जो श्रीकृष्णांना जाणत नाही त्याने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये. भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांचे उपदेश आहे. तसेच ते कृष्ण विज्ञान असल्या कारणाने अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांकडून हे जाणून घेतले पाहिजे. नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीता समजून घेऊ नये. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे वदन्ति तत्त्वविदस्तत्त्वं यज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. परम सत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म, अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या 3 रूपांमध्ये होतो. परमसत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत मनुष्याला भगवत प्राप्ती होते. एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्तात्माही परमसत्याचे स्वरूप जाणू शकेलच असे नाही. म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकांद्वारे परमपुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात, कारण हे श्लोक स्वतः परमपुरुष श्रीकृष्णांनी सांगितले आहे. कधीकधी निर्विशेषवादी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात. तथापि अनेक मुक्तात्मेही श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत. म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित आहे. इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही. म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणून संबोधित आहेत आणि जरी त्यांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो त्यांना परम नियंत्रक म्हणून जाणू शकेलच असे नाही. यास्तव त्यांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे. मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचा परम नियंत्रक म्हणून जाणले तरी तो त्यांना सर्व देवांचे आदी कारण म्हणून जाणू शकणार नाही. यास्तव या ठिकाणी त्यांना देवदेव असे संबोधण्यात आले आहे आणि मनुष्याने जरी त्यांना देवाधिदेव म्हणून जाणले तरी तेच अस्तित्वातील सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे तो जाणू शकणार नाही. म्हणून त्यांना या ठिकाणी जगतपती असे संबोधण्यात आले आहे.
याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्णतत्व प्रस्थापित करण्यात आले आहे आणि श्रीकृष्णांना तत्वतः जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या रात्मविभूतय याभिर्विभूती विरलोकानि मांस्तव व्यापमतिष्ठसि. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. तात्पर्य: या श्लोकावरून असे दिसून येते की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाचे अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी, ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले आहे. याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हता. तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परमसत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे की आपल्या विभिन्न शक्तीद्वारे ते सर्वत्र व्यापून राहिले आहेत. मनुष्याने जाणले पाहिजे की सामान्य जनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना पृच्छा करीत आहे. कथं विद्यामहं योगिनस्त्वा सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योऽसि भगवन्मया. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवंत, कोणकोणत्या विविध रूपांत मी तुमचे स्मरण करावे. तात्पर्य: पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत हे योगमायेने आवृत्त आहेत. केवळ शरणागत जीव आणि भक्तगणच त्यांना पाहू शकतात. आता अर्जुनाला खात्री पटली आहे की आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं भगवान आहेत. परंतु सामान्य मनुष्य सर्वव्यापी भगवंतांना कोणत्या पद्धतीने जाणू शकेल हे अर्जुनाला जाणून घ्यावयाचे आहे. असुर आणि अनीश्वरवादींसहित सामान्य मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही, कारण भगवंत हे आपल्या योगमायेद्वारे आच्छादित असतात. आता अर्जुनाने अशा लोकांच्या हितार्थ हे प्रश्न पुन्हा विचारले आहेत. त्यांचे ज्ञान केवळ आपल्यालाच व्हावे असे महान भक्ताला वाटत नाही, तर भगवंतांचे ज्ञान साऱ्या मानवजातीला व्हावे असे त्याला वाटते. म्हणून अर्जुन हा वैष्णव असल्याकारणाने दयाळू होऊन भगवंतांच्या सर्वव्यापक तत्वाने ज्ञान सामान्य मनुष्यांसाठी प्रकट करीत आहे. तो श्रीकृष्णांना विशेषतः योगीन म्हणून संबोधित करीत आहे, कारण श्रीकृष्ण हे ज्या योगमायेद्वारे सामान्य मनुष्यांसाठी प्रकट आणि अप्रकट होतात त्या योगमायेचे स्वामी आहेत. सामान्य मनुष्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नसल्यामुळे तो सतत कृष्णस्मरण करू शकत नाही, म्हणून त्याला भौतिकदृष्ट्या त्यांचे चिंतन करावे लागते. या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल अर्जुन विचार करीत आहे. केषु केषु च भावेषु हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत. भाव शब्दाचा अर्थ प्राकृत गोष्ट असा होतो. भौतिक लोकांना श्रीकृष्णांचे आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी भौतिक गोष्टींवर मन केंद्रित करून श्रीकृष्ण हे भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशा प्रकारे प्रकट झाले आहे हे पाहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयं कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतं. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. तात्पर्य: याच प्रकारचे निवेदन नैमिषारण्यातील शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामी यांना केले आहे. वयं तु न वितृप्याम उत्मलशोक विक्रमे
यच्छृण्वतां रसज्ञानं स्वादु स्वादु पदे पदे. मनुष्याने श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे जरी निरंतर श्रवण केले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही. श्रीकृष्णांचे उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते. ज्यांनी श्रीकृष्णांशी दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णनाचे पदोपदी रसास्वादन करीत असतात. याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्यास उत्सुक आहे आणि विशेष करून ते कसे सर्वव्यापी आहेत हे जाणून घेण्यात तो अधिक उत्सुक आहे. आता अमृतम या शब्दाबद्दल विचार केल्यास श्रीकृष्णांसंबंधीचे कोणतेही वर्णन अथवा उपदेश हा अमृततुल्य आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे या अमृताचे पान करता येते. आधुनिक कथा, कादंबऱ्या आणि इतिहास व भगवंतांच्या अलौकिक लीला यांच्यामध्ये फरक आहे, कारण या लौकिक कथा गोष्टी आदी ऐकण्याचे शेवटी कंटाळा येतो, परंतु कृष्णकथा श्रवण केल्याने कधीच कंटाळा येत नाही. याच कारणास्तव संपूर्ण जगाच्या इतिहासात भगवंतांच्या अवतार लीलांची अनेक वर्णने आहेत. पुराणे म्हणजे गतकाळातील इतिहास आहे आणि यामध्ये भगवंतांच्या विविध अवतारांच्या लीलांचे वर्णन करण्यात आले आहे. म्हणून असे वाचनीय साहित्य पुन्हा पुन्हा जरी वाचले तरी ते नेहमी ताजेतवानेच राहते. श्री भगवान उवाच हंतते कथयिष्यामि दिव्या रात्मविभूतय प्राधान्यतम कुरु श्रेष्ठ नास्यंतो विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुना, माझे ऐश्वर्य अनंत आहे. तात्पर्य: श्रीकृष्णांचा महिमा आणि त्यांचे ऐश्वर्य यांचे आकलन होणे शक्य नाही. जीवाची इंद्रिये ही अपूर्ण आहेत आणि म्हणून जीव हे श्रीकृष्णांना समग्र रूपाने समजू शकत नाही. तरीही भक्त श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते असा विचार करीत नाही की विशिष्ट काळी किंवा विशिष्ट जीवनावस्थेत आपल्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान होईल. उलट कृष्णकथा ही इतकी मधुर आहे की ती भक्ताला अमृततुल्य वाटते, म्हणून भक्तांना यातून आनंद प्राप्ती होते. श्रीकृष्णांच्या ऐश्वर्य आणि त्यांच्या विविध शक्तींची चर्चा केल्याने शुद्ध भक्ताला दिव्यानंद प्राप्त होत असतो, म्हणून त्यांची चर्चा करण्यात आणि त्यांच्याबद्दल श्रवण करण्यात ते सदैव उत्सुक असतात. श्रीकृष्ण जाणतात की जीव आपल्या ऐश्वर्यांची पूर्ण माहिती जाणू शकत नाहीत, म्हणून ते आपल्या निरनिराळ्या शक्तींच्या केवळ प्रमुख अभिव्यक्तींचे वर्णन करण्याचे मान्य करतात. प्राधान्यतः हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या विभूती अनंत असल्यामुळे आपण भगवंतांच्या प्रमुख विभूतींपैकी केवळ थोड्याच विभूती जाणू शकतो. त्या सर्व जाणणे शक्य नाही. या श्लोकात विभूती या शब्दाद्वारे दर्शविल्याप्रमाणे भगवंत ज्या ऐश्वर्यांद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतात त्या ऐश्वर्याचा बोध होतो. अमरकोश शब्दकोशानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य होय. निर्विशेषवादी किंवा सर्वेश्वरवादी भगवंतांचे विलक्षण ऐश्वर्य तसेच दिव्य शक्तींची अभिव्यक्ती ही जाणू शकत नाही. आध्यात्मिक तसेच भौतिक अशा दोन्ही जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तींच्या रूपाने विखुरलेल्या आहेत. साधारण मनुष्य कोणत्या विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो याचे वर्णन आता श्रीकृष्ण करीत आहेत. अशा रीतीने त्यांच्या वैविध्यपूर्ण शक्तीच्या अंशाचे हे वर्णन आहे.